जिराफच्या पिल्याचा जन्म क्वचितच कोणी पाहिलेला असेल. आईच्या गर्भातून थेट 10 फूट खाली कोसळतो आणि खाली पडताच पाय आपल्या पोटाशी दुमडून ते पिल्लू शांत पडलेलं असतं. अर्भकच शेवटी ते, न उभं राहण्याची ताकद, नाही इच्छा. आई थोड्या वेळाने त्या पिलाच्या जवळ जाते आणि आपल्या जिभेने त्याचे नाक कान स्वच्छ करते आणि पुढच्या काहीच क्षणामध्ये ती त्या पिलाला आयुष्याचा कठोर धडा द्यायला तयार होते. ती आपल्या पिलाच्या अवतीभोवती फिरते आणि अचानक जोरात लाथ मारते. ते पिल्लू 2 कोलंट्या उड्या मारून दूर फेकले जातं. तरीही ते पिल्लू उभं न राहू शकल्यामुळे ती जिराफ आई न राहता पुन्हा प्रहार करते. वेदनेने थकलेलं पिल्लू अखेर कसंबसं आपल्या कोवळ्या पायावर उभं राहतं. तेव्हाच आई जिराफ त्याचे पाय जिभेने चाटते आणि पुन्हा त्याला उभं राहण्याची आठवण करून देते. जंगलात राहण्यासाठी, जगण्यासाठी ही कठोरता गरजेची असते. तसंच आपल्या आयुष्याचंही आहे. अनेकदा नियती आपल्यावर प्रहार करते, पण जो प्रत्येक वेळी उठतो ना, तोच आपलं ध्येय गाठत असतो. एक अर्भक हे करू शकते, तर आपण नक्कीच करू शकतो. चला तर नव्या जोमाने पुढे जाऊया आणि अनंत क्षितिजे जी आपली वाट पाहते ते सर करूया.